संत इथे जन्मले, या तारखेला जन्मले, त्यांचं निधन या तारखेला झालं असं काही लिहिलं नाही. संतांचे रचनात्मक कार्य सुद्धा लिहिलं नाही, पण संतांच्या रचना लिहिल्या, ज्या रचनेतून आपल्याला संतांचं चरित्र कळतं. लेखक कशासाठी लिहितो? खरं म्हणजे एका अर्थानं हे पुस्तक म्हणजे संभाजी गिरगे यांचे चरित्र आहे. आपण जे काही लिहितो ते आपलं चरित्र आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाचा प्रभाव या परिवारावर आहे. आणि संभाजी गिरगे यांनी ते प्रत्यक्ष वारकरी आहेत. आता सिंधुताई गिरगे बोलल्या, त्यांच्या बोलण्यात तळमळ होती, त्या वेदना सांगत होत्या. तर म्हणजे कुंतीनंही परमेश्वराला मागितलं होतं की आम्हाला जरा दुःख द्यायचं, थोडं थोडं दुःख देणं म्हणजे आमचं डोकं जरा ठिकाणावर राहतं. माणसं अशी वागतात की बस आता हजारो वर्ष जगणार आहे. ज्या माणसाला मृत्यूची चाहूल आहे तो सरळ चालत असतो. आपल्याकडे तर दुर्दैवानं आम्ही संतांचीही जातीमध्ये वाटणी केलेली आहे. आता प्रत्येक संत, एखाद्या संतांवर आपण बोलायचं, थोडी गंमत होते हो. मी लातूरला गेलो, मी शिरूर आनंदपाळला गेलो, मी बसवेश्वरावर बोललो. मी कार्यक्रम झाल्यावर काही लोक बाजूला भेटले, तुम्ही लिंगायत ना? मी हो म्हणालो. मी परभणीला गेलो, मी बसायदानावर बोलत होतो. ज्ञानेश्वर माऊलीला सगळ्यात जास्त त्रास जर कुणी दिला असता त्यांच्या जातीनं दिला. केवळ ज्ञानेश्वर माऊलीला नाही, छत्रपती शिवरायांना जर कुणी जास्त त्रास दिला तर जातीच्या लोकांनी, जवळच्या लोकांनी त्रास दिला. आणि मग आता ज्या लोकांनी, नात्या होत्यातील लोकांनी ज्ञानेश्वर माऊलीला एवढा त्रास दिल्यावर ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करू का? मी बसायला बोलू लागतो, बाजूला येतात लोक, तुम्ही आपलेच ना, ब्राह्मणच ना? मी हो म्हणतो. छत्रपती शिवराय महाराज यांचा एकंदर जीवनपट आणि राजकारणातला योगी, यावेळी जेव्हा मी बोलू लागतो तर हळूच येऊन माणसं म्हणतात की तुम्ही मराठाच ना? मी सावदा माळीवर बोलतो, मी माळी होतो. मी नरहरी सोनारावर बोलतो, मी सोनार होतो. आणि फुलरीवर थोडं फसवा आहे, कळत नाही लोक कुठल्या जातीचं आहे. या पार्श्वभूमीवर संतांचं चरित्र का आवश्यक आहे? संतांनी जात पात मानली नाही, आपल्या सगळ्यांना कळतं. पण हा विचार डोक्यातून गेला की मग आपली जात आपल्या अंतःकरणात येते. थोडी गंमत वाटते. गाडगे बाबांचे उत्सव परिट समाजातील लोकांनीच का करायचे? आम्ही नाही करायचे. ज्ञानेश्वरांचे उत्सव फक्त ब्राह्मणांनी करायचे. हे सगळं थांबवण्यासाठी तर याची गरज आहे संत चरित्राची. आणि मग तिडके सरांसारखा माणूस, आता सिंधुताईंचं भाषण मी ऐकत होतो, खूप बोलायचं होतं त्यांना, थोड्या वेळेच्या मर्यादा होत्या. आणि असा माणूस जो मृत्यू पाहून आलेला आहे, आज त्याची जी प्रकृती चांगली आहे, केवळ संत साहित्याच्या लेखनामुळे त्याची प्रकृती चांगली आहे. शिवतर धरण नावाचं एक ठिकाण आहे. आणि लोक पुढील पर्यटनाची खूप आवड, आमचे माऊली फार फिरतात क्षीरसागर सर, त्यांनी गेलेच नाही मला माहित नाही, पण शिवतर धरण नावाचं इतकं सुंदर ठिकाण आहे जिथं दासबोध समर्थ रामदासांनी गेला. तिथे एकदा व्याख्यानाला बोलवलं मला, मी गेलो व्याख्यानाला. आमचे काही साहित्यिक मित्र होते, ते म्हणजे शिवतर धरणाला तू जाणार आहे? तो जाणार आहे. ते दासबोध